नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा। तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत अशी शंकरपाळी। ती आपण हाफ केजी प्रमाणात कशी बनवायची, सर्व प्रमाण योग्य प्रमाणात कसे घ्यायचे ते देखील या व्हिडिओ मध्ये मी सांगितले आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी परफेक्ट अशी ही शंकरपाळी बनते। तर व्हिडिओ मध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर येथे मी जो दाखवत आहे त्या कपाने आपण मैदा घेणार आहोत। तर माझ्याकडे हा 240 ml चा कप आहे। तर ह्याच कपाने मी 3 कप मैदा घेणार आहे। मी 1 कप पहिला मैदा घेतलेला आहे। तर आपण चाळणीमध्ये काढून घेऊया आणि हा चाळून घेऊया। त्याच पद्धतीने राहिलेले 2 कप मैदा घेऊन आपण चाळून घेणार आहोत। तर येथे आपला मैदा चाळून झाला आहे। त्यामध्ये आपण बारीक रवा घेतलेला आहे, तो 2 चम्मच आपण यामध्ये घालणार आहोत। रवा घातल्याने आपली शंकरपाळी खुसखुशीत बनते, त्यामुळे रवा येथे नक्की घालायचा, परंतु जास्त प्रमाणात नाही घालायचा। फक्त 2 टेबलस्पून मी घातलेला आहे। त्याचबरोबर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। कुठलाही गोड पदार्थ करताना थोडेसे मीठ घालावे। त्यानंतर आपण त्याचबरोबर पाव चम्मच आपण विलायची पावडर घालून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या शंकरपाळीला टेस्ट छान येईल। तर आता आपण हे सर्व चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। तर येथे मी गॅसवरती एक टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये पाऊण कप आपण साखर घालून घेणार आहोत। तर शंकरपाळी तुम्हाला गोड आवडत असेल तर अजून तुम्ही थोडीशी साखर वाढवू शकता। तर मी साखर ह्या टोपामध्ये काढून घेतली आहे। त्याच प्रमाणात आपण दूध घेतले आहे। तर हे मी गरम करून थंड केलेले दूध आहे। तर आपण हे सर्व आता ह्या टोपामध्ये घालून घेऊया। आता येथे आपण गॅस लावून घेतलेला आहे, परंतु लो फ्लेमवरतीच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। याचा पाक नाही बनवायचा, फक्त साखर विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण बनवून घेणार आहोत आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व प्रोसेस करायचे आहे, नाहीतर दूध फाटते। तर येथे साखर व्यवस्थित विरघळली गेली आहे। तर आता आपण हा टोप साईडला ठेवून दुसऱ्या टोपामध्ये त्याच कपाने पाऊण कप आपण मेल्ट केलेले तूप घेतले आहे। तर हे तूप आपण आता ह्या टोपामध्ये घालून घेऊया आणि कडकडीत गरम करून घेऊया। तर येथे तूप व्यवस्थित कडकडीत गरम झालेले आहे। तर आपण जे ड्राय इंग्रेडियंट्स घेतले होते त्यामध्ये हे तूप घालून घेऊया। संपूर्ण तूप आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। तर हे तूप आता गरम आहे, त्यामुळे चम्मचच्या साहाय्याने आपण पहिले मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर हाताला सोसवेल इतपत झाले की हाताने आपण व्यवस्थित मैद्याला हे तूप लावून घेणार आहोत। तर येथे पहा, याची आता एक मूठ बनत आहे। तर आपले तुपाचे प्रमाण व्यवस्थित आहे। तर आता आपण त्यामध्ये जे दूध आणि साखर आपण विरघळवून घेतली आहे ती थंड झाल्यानंतर ह्यामध्ये थोडी थोडी करून घालून घ्यायची आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहे। तर येथे पहा, अशा पद्धतीने आपले पीठ व्यवस्थित मळून झाले आहे। जास्त घट्टसर नाही मळायचे, कारण यामध्ये रवा आहे तो फुलतो, त्यामुळे मीडियम पद्धतीनेच हे पीठ आपल्याला मळायचे आहे। 15 ते 20 मिनिट असे झाकून ठेवायचे। तर येथे मी पहा 15-20 मिनिट हे पीठ झाकून ठेवले होते, थोडेसे घट्टसर झाले आहे। तर आपण हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने याला पुन्हा एकदा मळून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामधनं आपण एक छोटासा गोळा घेतला आहे। तर त्याच्या अशा पद्धतीने हाताने पारे बनवून घ्यायची। त्यानंतर आपण हे पोळपाटावर ठेवून लाटून घेणार आहोत। तर ह्याला काही पिठी वगैरे लावण्याची गरज पडत नाहीये। तर येथे आपण व्यवस्थित अशी लाटी लाटून घेणार आहोत। थोडीशी जाडसर ठेवायची, जेणेकरून आपल्या शंकरपाळीला छान असे लेयर पडतात। तर येथे पहा, आपली लाटी लाटून झालेली आहे। तर आपण सुरीच्या साहाय्याने त्याच्या साईडच्या 4ही कडा काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला शंकरपाळीला व्यवस्थित आकार देता येईल। तर येथे मी शंकरपाळी चौकोनी आकारात बनवणार आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शंकरपाळीचा आकार तुमच्या आवडीनुसार देऊ शकता।
तर येथे पहा आपली शंकरपाळी एकदम व्यवस्थित अशी कट होत आहे। तर येथे आपल्या सर्व शंकरपाळ्या कट करून झाल्या की आपण तळायला घेऊया। तर येथे मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे। तर येथे आपले तेल तापले आहे की नाही आपण एक छोटीसा तुकडा शंकरपाळीचा टाकून पाहिला आहे। तर थोडेसे बुडबुडे येत आहे, याचा अर्थ आपल्या शंकरपाळीसाठी तेल व्यवस्थित तापले आहे। जास्त कडकडीत गरम करायचे नाही, नाहीतर शंकरपाळी आतनं कच्ची राहते व वरनं लाल होते। त्यामुळे फक्त थोडेसे बुडबुडे यायला लागले की आपण शंकरपाळ्या त्यामध्ये सोडून घ्यायच्या असतात। तर येथे आपल्या शंकरपाळ्या सोडल्यानंतर लगेच हलवायच्या नाही, त्या एकमेकाला चिपकल्या तरी त्यानंतर सुट्ट्या होतातच। तर येथे पहा शंकरपाळ्या हळूहळू सुटायला लागल्या आहेत तेलामधनं। त्यावेळेस आपण झाऱ्याच्या साहाय्याने थोड्याशा त्याला हलवून घ्यायच्या। तर येथे पहा शंकरपाळ्या व्यवस्थित आता वर यायला लागल्या आहेत। तर आपण झाऱ्याच्या साहाय्याने त्यांना आता पलटवून घेऊया। शंकरपाळी नेहमी लो टू मीडियम फ्लेमवरती तळायच्या, जेणेकरून त्या आतमधनं व्यवस्थित तळल्या जातील व वरनंही त्याला छान असे लेयर्स पडतात। त्यामुळे नेहमी लो टू मीडियम फ्लेमवरती शंकरपाळी तळून घ्यायची आहे। तर ते शंकरपाळी तळताना स्टर करतच तळायचे आहे, जेणेकरून सर्व बाजूनी व्यवस्थित तळली जाते। तर येथे पहा आपली शंकरपाळी एकदम व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे। एवढाच लाल रंग करायचा, नंतर ते जेव्हा थंड होतात त्यावेळेस त्याचा कलर व्यवस्थित येतो आणि एवढ्या प्रमाणात तळल्यानंतर शंकरपाळी व्यवस्थित तळलेली असते। तर येथे आपण एका भांड्यामध्ये जी शंकरपाळी काढून घेऊया, त्याचबरोबर आपण परत एकदा त्याच तेलामध्ये आपण जेवढे शंकरपाळी कट केलेले आहेत त्या घालून घेऊया। तर त्याचप्रमाणे आपण ह्या देखील शंकरपाळ्या व्यवस्थित तळून घेणार आहोत। साईडने अशा पद्धतीने तेल स्प्रेड करत राहायचे, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या लवकर तेलातनं वर येतात। तेलातनं वर आल्यानंतर त्याला कंटिन्यू स्टर करत राहायचं, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या सर्व बाजूनी व्यवस्थित तळल्या जातील। तर येथे पहा आपल्या शंकरपाळ्या एकदम व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत, त्या देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याच पद्धतीने आपण राहिलेल्या शंकरपाळ्या देखील बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण शंकरपाळ्या बनवून झालेल्या आहेत। तर मी एक तुम्हाला फोडून दाखवते। तर पहा किती खुसखुशीत अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून मी इथून पुढे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।